माढा लोकसभेच्या मैदानामध्ये महायुतीचा तिढा कायम आहे। देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी ही चर्चा करून रामराजेंची नाराजी दूर झालेली नाहीये। सहकाऱ्यांचा विरोध कायम राहिल्यामुळे अजित पवारांसमोर पेच वाढलाय। माढा लोकसभेच्या तिढ्याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट बघूया। महायुतीत माढा लोकसभेचा तिढा कायम। फडणवीसांच्या भेटीनंतरही रामराजेंचा विरोध कायम। अफवांवर विश्वास ठेवू नका, रामराजेंचं स्टेटस चर्चेत। माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे। रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चर्चा केली, पण या चर्चेनंतरही रामराजेंची नाराजी दूर झालेली नाही आहे। रामराजेंनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपला विरोध कायम हे स्पष्ट केलंय। महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माढा लोकसभा संदर्भात बैठकीत चर्चा झाली। यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी सूचना करण्यात आली, परंतु मी माझ्या स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांसोबत माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय देईल असं सांगितलं। यावेळी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषदेचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण परिषदेचे माजी नगरसेवक अनिकेत राजे निंबाळकर हे उपस्थित होते। या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही। कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असं रामराजेंनी स्पष्ट केलं। रामराजेंनी रणजितसिंहांविरोधात नाराजी कायम असल्याचे संकेत दिले। तरीही देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांनी सकारात्मक चर्चा झाली असा दावा केला। माढा असेल किंवा बारामती असेल, सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं। त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत। मी एवढंच म्हणेन, ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्र्यांशी पण माझी ह्या बाबतीत चर्चा झालेली आहे आणि हा विषय आपण चर्चा करून आपण ठरवू। त्याचबरोबर आपल्या मित्रपक्षाचे जे प्रमुख आहेत, म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा त्यांचे अनेक जे प्रमुख असतील त्यांच्याशी पण आपण चर्चा करू। त्यानंतर काही तुमच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करू आणि मी स्वतः इंदापूरला एक मेळावा आपण घेऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पद्धतीने आपण करू, अशी सकारात्मक चर्चा झालेली आहे। दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। गिरीश महाजन यांनी मोहिते पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण धैर्यशील मोहिते उमेदवारीसाठी शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। माढा लोकसभेच्या रिंगणात एका बाजूला खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे आहेत। दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर या मातब्बर नेत्यांसह धैर्यशील मोहिते पाटील, आमदार दीपक चव्हाण, नुकतेच शिंदे गटाची साथ सोडणारे आमदार संजय कोकाटे हे आहेत। माढा लोकसभेच्या तिढ्यामागे शरद पवार यांची खेळी आहे अशी चर्चा रंगली आहे। खेळी कुणाचीही असली तरी रामराजेंच्या नाराजीमुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, माढा।